नमस्कार, मी ॲडव्होकेट विनोद भाले. बोल कायद्याच्या या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक नवीन कायदा महाराष्ट्र शासनाने नुकताच महाराष्ट्रामध्ये पास केलेला आहे. तो बहुमताने पण पास झालेला आहे. त्या कायद्याने धर्मस्वतंत्र विधेयक 2026 या अनुषंगाने या कायद्यात काय काय तरतुदी आहेत, या काय काय नेमकं फोर्सफुली जो धर्मांतर करतो याच्यावर काय काय कारवाई शक्य आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. काही महत्त्वाच्या तरतुदी पुढील प्रमाणे आहे. फसवणूक, दबाव, प्रलोभन किंवा लग्नाच्या नावाखाली धर्मांतर केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. काही प्रकरणामध्ये 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. महिला, अल्पवयीन किंवा SC/ST व्यक्तीच्या प्रकरणात शिक्षा अधिक कठोर असू शकते. मोठ्या प्रमाणात सामूहिक धर्मांतर केल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. धर्मांतर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. हा गुन्हा म्हणजे सहज जामीन यामध्ये होणार नाही. हा नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणून गणला जाईल. अशा यात काही मुख्य तरतुदी आहेत. तर आपण थोडी चर्चा करूया या विषयावर की महिला आणि SC/ST यांच्यासाठी त्यांनी अत्यंत कडक नियम कायदा केलेला आहे. त्याच अनुषंगाने त्यामध्ये 3 ते 7 वर्षापर्यंत ही त्यात सजा ही होऊ शकते. त्यात कारण असं आहे की जबरी धर्मांतराचे प्रकार हे SC/ST आणि महिला यांचं प्रमाण जास्त आहे. जर आपण आतापर्यंतचा मागोवा घेतला तर आपण बघतो की बऱ्याच वस्तीमध्ये किंवा याच्यामध्ये धर्मांतराचे प्रकार हे बळजबरीने होतात. त्यांना सुरुवातीला आमिष दिले जाते, काही प्रमाणात त्यांना पैसे, अजून काही प्रलोभन देऊन त्यांना धर्मांतर केले जातं. दुसरी गोष्ट म्हणजे फसवणूक, दबाव आणि प्रलोभन. यात असं असतं की लव जिहादसारखे प्रकार याच्यात होतात. काही धर्मांतरात बळजबरी धर्मांतर करून मुलीला फसवून दिले जाते आणि त्यानंतर तिच्यावर बळजबरीने धर्मांतरासाठी फार मोठा दबाव आणला जातो. अशा अनेक प्रकरणं येणे प्रकरणाने धर्मांतर हे केले जाते. त्या अनुषंगाने असे धर्मांतर झाल्यास बऱ्याचशा मुलींना नंतर त्याचा खूप मोठा त्रास होतो किंवा महिलांना पण खूप मोठा त्रास होतो. फसवणूक करून धर्मांतर केल्यास यावर खूप कठोर ताशुरे ओढलेले आहेत आणि त्या संदर्भात धर्मांतर हा जसा त्याचा मूलभूत अधिकाराचा भाग असून हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विरोधकांनी या कायद्याला खूप मोठा विरोध केला आहे, पण तरी हा कायदा संपूर्ण बहुमताने पारित झाला आहे. धन्यवाद. थँक्यू.